आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्याला ही गुड न्यूज द्यायची. कुठे आहे तो? अक्षय, ते श्रेयस भाऊजी घरात नाही आहेत. घरात नाहीये म्हणजे? श्रेयस घरात नाही म्हणजे ती तारा आहे ना, ती मम्मांबद्दल ना खूप भलतसलतं बोलत होती आणि ती त्यांना भेटायला बाहेर गेली. मग श्रेयस भाऊजी पण हट्ट करायला लागले आणि तेही तिच्या मागे निघून गेले. म्हणजे मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी सरळ मला धक्का मारला आणि ते निघून गेले. अगं श्रावणी, एवढं सगळं झालं, तुम्हाला एक फोन कॉल करायचा होता ना. श्रेयस एकटा बाहेर पडला याचा अर्थ कळतोय का तुला? मग श्रावणी, तुला श्रेयसची अवस्था माहिती आहे ना? बाबा, मी काय करू शकते? मी श्रेयस भाऊजी एवढी स्ट्रॉंग आहे का? अक्षय, त्यांनी मला धक्का मारला. मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते निघून गेले. मी खरंच खूप घाबरले होते. मला काहीच सुचत नव्हतं. तुम्ही प्लीज माझ्यावर प्लीज. एक फोन कॉल साठी सुचायला लागतं का? अक्षय, तिच्यावर ओरडू नको. प्रसंगाचं गांभीर्य तिला कळत नाहीये. कळतंय का तुला? त्यापेक्षा आपण त्या श्रेयसला शोधायला निघूया. चल. येस डॅड, यू आर राईट. बरोबर आहे तुमचं. हिडे चल. अशा कोण आहात तुम्ही? तुमच्यासारखे विश्वासघातकी खोटारडी बाई मी आजपर्यंत बघितली नाही. शब्द दिला होता ना मॅडम तुम्ही मला, माझ्या पाण्यातल्या माणसांना काही होणार नाही. त्यामुळे मी तुमच्या मुलाची काळजी घ्यायला, त्याला सांभाळायला, त्याची खोटी बायको म्हणून तुमच्या घरात राहायला तयार झाले. मी माझा शब्द प्राणपणानं पाळला, पण तुम्ही माझ्याच पाठीत खंजीर खुपसला. तिकडे माझा पाडा परस्पर तर विकला, पण पाड्यातल्या माणसांना जाऊन खोटं सांगितलं की हे सगळं ताराने करायला सांगितलंय. ताराने परवानगी दिली पाडा विकायची. पण तो गुन्हा सुद्धा आता लहान वाटतोय. असा भयंकर आणि मोठा गुन्हा तुम्ही आज इथं केलाय. त्यांचा जीव घेतलाय तुम्ही, मारून टाकलाय त्यांना. माझ्या मनात तुमच्याबद्दल जो आदर होता ना, तो सगळा संपलाय. तुमच्यासारखी नीच, कटकारस्थानी आणि कपटी बाई मी आजपर्यंत बघितली नाही. हे सगळे उद्योग करायला, माझा पाडा विकायला, आत्याला मारून टाकायला तुम्ही मला घरात दाबून ठेवलं होतं आणि म्हणून आजीला तीर्थयात्रेला पाठवलं होतं. मॅडम बोला, उत्तर द्या. तुमच्यासारखी बाई जर स्वतःच्या नात्यातल्या बाईचा जीव घेऊ शकते, तर ही तारा तुमच्या पुढे काहीच नाहीये. तिचा पाडा आणि तिचं घर उद्ध्वस्त करायला तुम्ही विचार केलाच नसेल, हे सरळ सरळ दिसतंय. माझी आजी मला हजारदा ओरडून ओरडून सांगत होती, बाई जोलाड आहे, तिच्यावर विश्वास ठेवू नको. पण मी विश्वास ठेवला. पण आज कळतंय तुमच्यात साधी माणुसकी सुद्धा नाही. मॅडम, आज इथं तुमच्या समोर उभी राहून ही तारा बोलतीये कारण तुम्ही श्रेयसची आई आहात म्हणून, त्याच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे म्हणून, नाहीतर या ताराने तुमचा जीव. तुमचा नीचपणा बघून तुमच्याशी दुश्मनी पण घ्यायची इच्छा उरली नाही आता.
आश्चर्य या गोष्टीचं वाटतं, श्रेयस सारखा निर्मळ मनाचा पोरगा तुमच्या पोटी जन्माला आला. हे सगळं ऑफिस पालतं घातलं, ह्याचा कुठेही पत्ता नाहीये. कुठे गेला असेल हा? हे पाण्यावर गेला असेल, तिथं जाऊया. डॅड पण तिथे नसला तर आता फार वेळ वाया घालून चालणार नाहीये डॅड. श्रेयसला शोधणं आपल्या हातात नाहीये हे आपण ऍक्सेप्ट करायला हवं. मला ना श्रेयसची खूपच काळजी वाटायला लागली. मला सांग आता काय करायला हवं आपण? डॅड आपण सरळ पोलिसांमध्ये तक्रार करायला हवी. आता तेच आपल्याला मदत करू शकतात. डॉक्टर इन्स्पेक्टर काशीकरांना फोन लाव. बोला. साहेब अक्षय सरनाईक बोलतोय. हा बोला. ऍक्च्युली श्रेयस घराबाहेर पडलाय कुणाला न सांगता आराध्याला शोधायला. श्रावणीने त्याला थांबवायचा प्रयत्न केला पण तो थांबला नाही. कुणाचंही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तुम्हाला त्याची मानसिक अवस्था माहितीये. प्लीज आम्हाला खूप काळजी वाटते. ऍब्सोल्युटली. सिच्युएशनचं गांभीर्य कळतंय मला. तो स्वतःचं रक्षण स्वतः नाही करू शकणार. तुम्ही त्याचा नंबर पाठवा, मला पाठवा. नाही तो कोणाचाही फोन उचलण्याच्या मनस्थितीत नाहीये. मी ट्राय केला. त्यासाठी नाही, आम्ही त्याचा फोन ट्रेस करू आणि त्याचं लोकेशन शोधून काढू. लोकेशनवरून तो कुठे आहे हे कळेल आपल्याला. ओके मी पाठवतो लगेच. हां. डॅड पोलीस शोधायला मदत करताय. मी पोलिसांना त्याचा नंबर दिलाय. ते त्याला शोधून काढतील. ओके. आराध्या, आराध्या, आराध्या कुठेस? आराध्या.